राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। पंचगंगा घाटावर ते पंचगंगेची आरती देखील करणार आहेत। त्यानंतर जयसिंगपूरमध्ये त्यांची जाहीर सभा देखील होणार आहेत। खरं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर अशा पद्धतीची पहिलीच जाहीर सभा त्यांची कोल्हापूरमध्ये होते आणि त्यामुळेच एकूणच बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये याची मोठी उत्सुकता देखील पाहायला मिळते। आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राजेश क्षीरसागर आहेत, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष। काय सांगाल? तसं तर पहिल्यांदा येऊन गेलेले आहेत, मात्र यावेळी पहिल्यांदा लोकांशी संवाद साधण्याच्या हेतूने ते येत आहेत। कसं बघता या दौऱ्याकडे? किती उत्साह आहे? नाही, आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे कराडला दौऱ्यावर येणार होते त्यांच्या समाधीस्थळी त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी। आणि मग त्यानिमित्तानं कराडचा आमच्या गटाचा मेळावा, काही प्रवेश आणि मग कोल्हापुरात काडसिद्धेश्वर महाराजांच्या माध्यमातून पंचगंगा नदीच्या इथं आरती आणि त्यानंतर आमचे माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे डिस्टिलरीचं उद्घाटन आणि त्या ठिकाणी मेळावा, असा एकंदरीत कार्यक्रम आज सकाळी सुरू झालेला रात्री संपतोय। आणि मग खऱ्या अर्थानं आम्हाला ऊर्जाच मिळाली असं म्हटलं पाहिजे, कारण आज जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला शिंदे फडणवीस सरकार या राज्यामध्ये सत्तेत आलं त्यावेळेपासून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं सातत्यानं त्यांनी काम सुरू ठेवलेलं आहे। आणि त्यामुळे जनता, गोरगरीब जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, व्यापारी वर्ग सर्वजण आज निश्चितपणे आनंदी आहेत आणि आज सर्वजण त्यांचं स्वागत करतील असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल। कोल्हापूरचे काही प्रश्न देखील आता आहेत, मग तो सर्किट बेंचचा असेल किंवा इतर प्रश्न आहेत, त्या संदर्भात आज त्यांच्याशी काही चर्चा करणार आहात का? काय एकूण साधारणतः 8 दिवसापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आपण म्हणतो बॅक टीम जी असती त्यांनी माझ्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व प्रश्न काय आहे ते मागवून घेतलेलं आहे। एक वेगळा कोल्हापूर दौरा या ठिकाणी होणारच आहे, जो ज्यामध्ये दोन्ही खासदारांच्या अंतर्गत असणारे सर्व मतदारसंघ, विधानसभेचे मतदारसंघ, शहरामध्ये प्रश्न किंवा शहरामध्ये अशा ठिकाणी मेळावा होणार आहे। आणि या संदर्भात जिल्ह्यातले प्रश्न काय आहेत हे माझ्याकडून त्यांनी मागवून घेतलेले आहेत। जवळपास 30 ते 35 समस्या या जिल्ह्यातल्या मी लेखी त्यांच्याकडे पाठवलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं खंडपीठ असेल, हद्दवाढ असेल, पंचगंगेचं प्रदूषण असेल, अंबाबाईच्या मंदिराचा विकास असेल, अशा प्रकारचे अनेक विषय आहेत। काळमावडी थेट लाईनवरून पाणी पुरवठा असेल। आणि त्यामुळं हे त्यांना मी सांगितलेलं आहे, पण हा एकंदरीत जो मोठा दौरा आहे तो कदाचित नंतर होईल असं मला वाटतंय। हा कराडला येत असल्यामुळे अचानक ठरलेला कोल्हापूरचा दौरा आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे राज्यपाल असतील किंवा भाजपच्या प्रवक्त्यांनी जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वक्तव्य केलं त्यावरून हे सगळा मुद्दा गाजतोय। काल उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मिंदे गट असा पुन्हा एकदा उल्लेख केला आणि स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर पडा असा देखील एक आवाहन त्यांनी केलं। कसं बघताय? नाही, आता एक लक्षात घ्या, ज्या रामरथाला त्या ठिकाणी बिहारमध्ये नितीश कुमार आणि पासवान किंवा हे जे तुमचे लालू यादव यांनी विरोध केला त्याच्याबरोबर हे गेले ना काल, हे आम्हाला काय शिकवतात? स्वाभिमान। खऱ्या अर्थानं मी एवढं निश्चित म्हणेन की छत्रपती शिवराय होते म्हणून आपण आहोत, हिंदू धर्म आहे, त्यांच्याविषयी बोलताना कोणीही निश्चितपणे विचार करून बोलणं गरजेचं आहे। हे कुणी महाराष्ट्रातील एकही व्यक्ती खपवून घेणार नाही। आणि त्यामुळे हे निश्चितपणे जर तसं कोण बोलला असेल तर वरिष्ठ त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतील। या बाबतीत मी काही बोलणं उचित नाही, एवढा मी मोठा नाही, पण निश्चितपणे आपण जे काही बोलत असतो त्यावेळेला दुसरा आपण काय करतो ह्याचं देखील भान आपल्याला राहिलं पाहिजे। एखाद्यावर टीका करायची म्हणजे राज्यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं सरकार सुरू आहे त्याच्यावरती टीका करणं कितपत योग्य आहे याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे। संजय राऊत असतील, त्यांच्याकडून अजूनही त्यांच्या शैलीमध्येच टीका होताना दिसते। स्वाभिमान शेण खायला गेला का, अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत अजून? नाही, त्या गटाचं मला तुम्ही एक सांगा, आंदोलन आणि टीका याशिवाय धोरणात्मक काय काम आहे? शिवसेना 50, 55, 60च्या वरती का पोचत नव्हती? भगवान भरोसे काम करून चालत नाही। कुठलंही काम करत असताना, पक्ष चालवताना, निवडणुका लढवत असताना धोरणात्मक काम होणं गरजेचं आहे, प्लॅनिंगची गरज आहे। आणि म्हणून हे त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे, दुसऱ्यावर टीका करणे। आता जनता पण वैतागलेली आहे या गोष्टीला आणि त्यामुळे त्यांना काय करायचं ते करून द्या। आता लोक पुढच्या निवडणुकीमध्ये भरभरून आम्हाला मतदान देऊन 225च्या वरती सीट्स देऊन आम्हाला निवडून आणतील। सीमा प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना दिसते। कर्नाटकचे मुख्यमंत्री जत असेल, अक्कलकोट असेल या तालुक्यांवर दावा सांगतायत एका बाजूला,
एका बाजूला हे सगळं नव्यानं कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न सुरू असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्य येत आहेत. काय नेमकं, कारण तुम्ही देखील या सगळ्यामध्ये सहभागी असता, आंदोलनामध्ये या सगळ्या सहभागी असता, कसं बघताय? एक लक्षात घ्या, मी आता उच्चस्तरीय समितीचा सदस्य देखील आहे. एक गोष्ट मी या ठिकाणी प्रथम सर्वांच्या निदर्शनाला आणून देतो आणि या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आजपर्यंत अशा पद्धतीचा कोणता प्रयोग झाला नव्हता जो कोल्हापुरात दोन्ही राज्यपाल आले, विविध जिल्ह्यांचे या ठिकाणी कलेक्टर आले आणि चर्चेला सुरुवात झाली. हे कधी झालं होतं काय हो? कधी झालं नव्हतं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्याची बाजू मांडून द्या. एक लक्षात घ्या, काल हायराईज समितीच्या कमिटीच्या बैठकीनंतर आज आमचे मुख्यमंत्री काय कमी बोललेत का? आमचे उपमुख्यमंत्री कमी बोललेत का? आम्ही देखील त्यांना ठासून सांगितलेलं आहे ही सगळी गावं आमची आहेत. कळलं का? आणि निश्चितपणे मला असं वाटतंय की ज्या वेळेला केंद्राकडून एखादी प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला हा प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. परवाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी किरण ठाकूर साहेबांनी आणि सीमा भागातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांची खदखद व्यक्त केली आणि एक त्या ठिकाणी मला देखील आश्चर्याचा धक्का बसला. हे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळणं गरजेचं आहे की या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा भागा किंवा या सीमा प्रश्नासाठी 40 दिवसाचा कारावास भोगलेला आहे कर्नाटकमध्ये. लक्षात घ्या. म्हणून मुख्यमंत्र्यांना निश्चितपणे त्या गोष्टीचं या ठिकाणी महत्त्व आहे. गेल्या काही 2-3 दिवसाचे आपण न्यूज बघत असाल तर यामध्ये सिद्ध होतंय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे या प्रश्नावरती आक्रमक झालेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर हा प्रश्न सुटण्यास मदत होईल. एकूणच राज्यपालांचं वक्तव्य असेल किंवा सीमा प्रश्नाचा प्रश्न असेल यावरून विरोधक म्हणजे महाविकास आघाडी असेल ती शिंदे भाजप सरकारवर तुटून पडलेली दिसते. कसं बघता त्यांच्याकडून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपाला? कसं बघता? काम करत असताना आरोप होतच असतात. मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की आरोप करायला बिघडते काय? आम्ही देखील बघितलंय गेल्या 36 वर्षामध्ये तुम्ही कुणाला किती न्याय देता. काम करणाऱ्याला तुम्ही न्याय देत नाही. नवीन येणाऱ्याला काय करून तुम्ही मोठ्या प्रमाणात बाजार करून पदं दिलीत. माझ्यासारखा 36 वर्ष काम करणारा कार्यकर्ता तुम्हाला मंत्री करावंसं वाटला नाही का? 2 वेळा निवडून आलो, 6 आमदार या ठिकाणी मी निवडून आणले. मग ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करणार आहे की नाही? मी या ठिकाणी विधानसभेला माझ्या विरोधात निवडून आलेले चंद्रकांत जाधव यांचं निधन झाल्यानंतर केवढा मोठा जनरेट होता की मला या ठिकाणी उमेदवारी द्या किंवा मला लढा, कुठल्याही पक्षातून लढा, आम्ही तुम्हाला निवडून देऊ असं जनतेचं मत होतं. पण मी केलं नाही. मी पक्षप्रमुखांचा आदर ठेवला आणि या ठिकाणी माझा मोठा त्याग केला. पण माझ्या त्यागानंतर माझ्या विरोधातच काही त्या ठिकाणी बोललं गेलं. मी काम केलंच नाही पक्षात असं बोललं गेलं आणि माझ्या आयुष्यात विरोध करणारे, शिवसेनेला विरोध करणारे, शिवसेनेच्या धनुष्यना बाणावर कधीही बटन न दाबला गेलेला संजय पवार याला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. मग तुम्ही काय पक्ष चालवताय? तुम्ही तिथं बसून तुम्हाला कळायला पाहिजे की राज्यात कोण प्रामाणिक आहे, कुठल्या भागात काय चाललेलं आहे, त्यावेळेला तुमचा पक्ष वाढेल. आणि म्हणून हेच फक्त इतके आमदार किंवा इतकी मोठ्या प्रमाणावर फूट होऊन देखील पडून देखील अजूनही पक्षप्रमुख असतील त्यांच्या वर्तनात किंवा त्यांच्या एकूणच त्याच्यामध्ये बदल झालेला नाही असं म्हणायचं? बघा, मला त्यांच्याबद्दल निश्चितपणे आदर आहे. ज्या काही हिंदुत्वाच्या गोष्टी असतील पहिल्यांदा मातोश्रीतून घडलेल्या आहेत. शिवसेना प्रमुखांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. उद्धवजींच्या बद्दल देखील आहे, आदित्यजींच्या बद्दल देखील आहे. पण एक लक्षात घ्या, आदर प्रेम हा गोष्ट वेगळा आहे. जर आपल्याला राजकारणात जर पुढे जायचं असेल तर प्रॅक्टिकल व्हावं लागतं. राजकारणामध्ये जर आपल्याला राज्याच्या देशाच्या सत्तेवर जर यायचं असेल तर प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. कोण आला तर येऊन दे, कोण गेला तर जाऊ दे. 35-35, 40-40 वर्षाचं योगदान असणाऱ्या माणसाला तुम्ही जर असं म्हणत असाल तर पुढच्या तुमच्याकडे येणाऱ्या माणसानं तुमच्याकडे काय बघून यायचं? भुजबळ गेले 15-18 जण गेले जाऊन दे, नारायणाने गेले जाऊन दे, शिंदे गेले 40 जण घेऊन जाऊन दे. अरे म्हणजे काय? कुणाचं तर काय तर ऐकताय? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे कान फुकरे नेते आहेत ना विनायक राऊत सारखे, ही त्या ठिकाणून कमी झाली पाहिजेत. पहिला त्यावेळेला उद्धवजींना प्रामाणिक कोण आहे कळेल की जायचं, बसायचं, गोडगोड बोलायचं, तिथं कान फुकायचे आणि सगळ्या चांगल्या लोकांना तिथनं त्यांच्या मनातून उतरवायचं. हे जे काही चाललेलं आहे, पण पक्ष नेतृत्वाला देखील हे कळणं गरजेचं आहे. खरं तर आज मुख्यमंत्र्यांचा तशा हातानं पहिलाच मुख्यमंत्री झाल्यानंतरचा दौरा आहे. आज काही कोल्हापूरला पॅकेज किंवा तशा अनुषंगानं काही मिळणार आहे, अपेक्षा आहेत तशा? नाही, एक लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांचं असं असतं की ते बोलत नाहीत. हे करणार ते करणार असं काही नाही. मी आपल्याला सांगितलं की 8 दिवसापूर्वीच कोल्हापुरातल्या काही गोष्टींच्या संदर्भात मी पूर्ण प्रश्न जे आहेत त्या संदर्भात डिटेल माझ्या लेटर हेडवर मी दिलेला आहे.
ते पूर्ण अभ्यास करतील आणि ज्यावेळेला पुढच्या दौऱ्यावर येतील त्यावेळी निश्चितपणे कोल्हापूरसाठी भरीव असं काहीतरी योगदान देतील असं मला म्हणायचं आहे. तर पहिला आपण हे होते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत असले तरी त्यांनी कोल्हापूरच्या प्रश्नांची यादी असेल किंवा कोल्हापूरचे प्रश्न आहेत ते जाणून घेतलेले आहेत आणि निश्चितच येत्या काळामध्ये या कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी ते काम करतील अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणि आजच्या या त्यांच्या दौऱ्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये देखील एक वेगळा उत्साह आल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.